श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, एप्रिल महिन्याचे शेवटचे 3 दिवस तुमच्यासाठी एखाद्या वळणासारखे असणार आहेत, जिथून तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलणार आहे. तुमचा राशी स्वामी शनी आता अशा प्रबळ स्थितीत आहे की तो तुमच्या संयमाचे फळ देण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक वर्षापासून तुम्ही जो संघर्ष केला, ज्या वेदना सोसल्या, ते आता संपून भाग्योदयाची वेळ आली आहे. ही वेळ केवळ कामात मग्न राहण्याची नाही, तर 1 मेच्या वैशाख पौर्णिमेच्या दैवी ऊर्जेला आपल्या आयुष्यात स्थान देण्याची आहे. येथे 1 मेची वैशाख पौर्णिमा मकर राशीसाठी केवळ एक तिथी नाही, तर तुमच्या कष्टाच्या यशाचे सुवर्णद्वार आहे. या पौर्णिमेचा प्रभाव एप्रिलच्या शेवटच्या 72 तासापासून तुमच्या आयुष्यात दिसायला लागेल. ब्रह्मांड आता तुमच्या बाजूने उभे राहिले असून नशिबाची बंद कुलूप आता उघडणार आहेत. पण सावध राहा, हा बदल जितका मोठा आहे तितकाच तो गंभीर आणि तुमच्या भविष्याचा पाया रचणारा असेल. तुमच्या आयुष्यातील जुना काळ आता संपणार असून नशिबाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. सर्वात मोठी आणि थरारक बाब म्हणजे या 3 दिवसाच्या उलथापालथीमध्ये एका अशा व्यक्तीची चाहूल लागेल जिचे अस्तित्व तुमच्या आयुष्यातून हरवले होते. या व्यक्तीच्या एका शब्दाने तुमच्या जुन्या जखमा भरून येतील आणि आनंदाने तुमचा कंठ दाटून येईल. ही व्यक्ती तुमच्यासाठी न्यायकर्ता बनून येईल. 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपूर्वीच तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. ही व्यक्ती कोण आहे आणि ती तुमच्या आयुष्यात कोणता चमत्कार घडवणार आहे? मकर राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी लाईफ चेंजिंग घटना समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीच्या जातकांनो, एप्रिलचे शेवटचे 3 दिवस तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. तुमचा स्वामी शनी आता तुमच्या राशीत अशा हालचाली करत आहे की ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होऊ लागतील. ही उलथापालथ तुम्हाला सुरुवातीला थोडी मानसिक ओझ्याची वाटू शकते, पण लक्षात ठेवा, शनिदेव आता तुमच्या महाहिशोब पूर्ण करत आहे. या 72 तासात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात असे काही निर्णय घेतले जे तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. मकर राशीच्या जातकांनो, या काळात तुमची शिस्त आणि सचोटी हीच तुमची ढाल असेल. ग्रहाची स्थिती तुम्हाला थोडे थकवण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्हाला जिद्दीने उभे राहायचे आहे. ज्या जबाबदाऱ्या तुम्ही आजवर निमूटपणे पेलल्या त्याचे फळ 1 मेच्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पदरात पडणार आहे. ही उलथापालथ तुमच्या आयुष्यातील खोट्या लोकांना आणि नकारात्मक विचारांना बाजूला करण्यासाठी होत आहे. वैशाख पौर्णिमेचा प्रकाश तुमच्या आयुष्यात स्थैर्य घेऊन येत आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, या 72 तासाच्या धामधुमीत तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीची एंट्री होईल जिने तुमच्या कठीण काळात साथ दिली होती किंवा जिच्यापासून तुम्ही दुरावला होतात. ही भेट 1 मेच्या वैशाख पौर्णिमेचा मोठा चमत्कार असेल. त्या व्यक्तीला पाहताच तुम्हाला तुमच्या संघर्षाचे दिवस आठवतील आणि तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ प्रेमच नाही, तर एक अशी मोठी संधी घेऊन येईल जिने तुमचे संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक जीवन बदलून जाईल. मकर राशीच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्यासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. 1 मेच्या वैशाख पौर्णिमेच्या ऊर्जेत या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी एखाद्या मंत्रासारखा ठरेल. तुमच्या आयुष्यात आलेली रिकामी जागा ही व्यक्ती भरून काढेल. तिची साथ तुम्हाला हा विश्वास देईल की आता तुम्ही एकटे नाही आहात. मकर राशीसाठी ही व्यक्ती तुमच्या पुढील आयुष्याचा सर्वात मोठा आधारस्तंभ ठरणार आहे. ही व्यक्ती तुमच्या जुन्या संपर्कातली, रक्ताच्या नात्यातली किंवा एखादा गुरुतुल्य व्यक्ती असू शकते. मकर राशीच्या जातकांनो, 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी मानसिक शांतता घेऊन येणार आहे. गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या कुटुंबात जे कलह किंवा तणाव होते ते या पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात शांत होतील. एप्रिलच्या शेवटच्या 72 तासातील धावपळीनंतर ही पौर्णिमा तुमच्या घरात आनंदाची आणि समाधानाची लाट घेऊन येईल. तुमच्या मनातील संभ्रम दूर होऊन तुम्हाला जीवनाची खरे ध्येय स्पष्ट दिसायला लागेल. मकर राशीच्या जातकांनो, वैशाख पौर्णिमेचा हा चंद्र तुमच्यातील कार्यक्षमता अधिक धार देईल. या दिवशी घरामध्ये काही मंगल कार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते, ज्यामुळे सकारात्मकता वाढेल. जर
जर तुमच्या जोडीदाराशी किंवा मुलाशी काही मतभेद असतील तर 1 मेच्या रात्री ते सर्व संपून नात्यात नवा गोडवा येईल. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा दूर करून तुम्हाला पूर्णत्वाकडे नेणारी ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, एप्रिल अखेरचे हे 72 तास तुमच्या आर्थिक स्थितीसाठी गेम चेंजर ठरणार आहेत. 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपूर्वीच धनलक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर होताना दिसेल. अनेक दिवसापासून अडकलेले तुमचे पेमेंट, वडिलोपार्जित संपत्तीचे विषय किंवा गुंतवणुकीतून येणारा नफा अचानक तुमच्याकडे येईल. ही वेळ मकर राशीसाठी आर्थिक समृद्धीची दारे उघडणारी आहे. मकर राशीच्या जातकांनो, नोकरीमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यासाठी हा काळ बंपर नफ्याचा असेल. वैशाख पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही नवीन उद्योगाची किंवा गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. तुमच्या कष्टाची चीज होण्याची हीच ती सुवर्ण वेळ आहे. आता तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही इतरांना मदत करण्याच्या स्थितीत असाल. ही धनवृद्धी तुमच्या संयमाचे गोड फळ आहे. मकर राशीच्या जातकांनो, शेवटी तुमच्या न्यायाची वेळ आली आहे. 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अधिकृत शेवट आणि एका नव्या साम्राज्याची सुरुवात असेल. शनीची कृपा, वैशाख पौर्णिमेचा आशीर्वाद आणि त्या खास व्यक्तीची साथ यामुळे तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडेल की जग पाहतच राहील. आता तुमच्या प्रगतीचा रथ रोखणे कुणालाही शक्य नाही. मकर राशीच्या जातकांनो, 1 मे नंतर तुमच्या जीवनात असा बदल होईल जिथे तुम्हाला कष्टापेक्षा फळ अधिक मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि डोळ्यातील चमक तुमच्या यशाची साक्ष देईल. आता घाबरण्याची गरज नाही, कारण ब्रह्मांड तुमच्या संरक्षणासाठी सज्ज आहे. वैशाख पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या कुलदैवताचे स्मरण करा आणि नवीन आयुष्याचे स्वागत करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट आता संधीत बदलले आहे. मकर राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, शनिदेव जेव्हा फळ द्यायला येतात तेव्हा ते केवळ कष्टाचे नाही तर सतर्कतेचेही फळ देतात. ब्रह्मांडात होणारी ही मोठी उलथापालथ तुमच्या आयुष्यात जितकी सुख घेऊन येणार आहे, तितकेच काही गुप्त धोकेही तुमच्या सभोवताली दबा धरून बसले आहेत. एखादा छोटासा चुकीचा निर्णय किंवा नशिबाने दिलेला संकेत ओळखण्यात केलेली उशीर तुमची वर्षानुवर्षाची मेहनत मातीत मिळवू शकते. तुमच्या नशिबातील प्रत्येक सेकंदाचा हिशोब आणि येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना देणारे हे व्हिडिओ तुमच्यासाठी भविष्यातील कवच ठरणार आहेत. त्यामुळे एकही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होऊ नये आणि नशिबाची ही सुवर्ण संधी तुमच्या हातातून निसटू नये असं वाटत असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्या जीवनाची दिशा बदलणारा ठरू शकतो. धन्यवाद.